बघणाऱ्यांना नेहमी आश्चर्य वाटत राहत. आमच्यासाठी काही आश्चर्य लक्षात घ्या. लोकांच्या कल्पनेतून, चित्रपटातून सापाची भीती पसरली गेलेली आहे. त्यामुळे आपल्या डोक्यात किंवा माइंड सेट झालेला आहे असं मी म्हणतो त्याला, की प्रचंड भीती आहे. मी डोळ्यावर विश्वास ठेवत नाही, लोकांच्या सांगण्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे साप जास्त बदनाम झाला आहे. भीती असावी, आपला हात पाय लागला, विषारी साप आपला चावेल, हे बरोबर आहे, लक्षात घ्या. पण तो उडून चावतोय कुठेतरी, आपण बघितल्यावर महिनाभर तिकडे जात नाही. मोबाईलमधनं चावतोय का काय, टी व्हीमध्ये चॅनल आम्ही बंद करायला लावतो, साप स्वप्नात येऊन चावतो म्हणतो, हे काय बरोबर नाही, लक्षात घ्या. त्यामुळे सापापेक्षा सापाची भीती विषारी झालेली आहे. तुम्ही जर निरीक्षण करून बघितलं असणार, मी पकडताना अगदी जे तोंडाकडे माझा 2-3 वेळा हात गेला, त्याला चावण्याचा पूर्ण अधिकार आहे, कारण त्याचं मी लिमिट क्रॉस केलं होतं. आणि असा असून सुद्धा तो चावत नसेल, हा प्राणी काय बुद्धिमान आहे, लक्षात घ्या. त्याला वाटतं की नाही मला धोका तेवढा नाही जो मी चावायला पाहिजे. तर माणूस मात्र देव म्हणून यांना शोधून कुठून मारतोय. आम्ही कित्येक वेळ ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा दाखवतो, पण डोळ्यांना त्यावरही प्रश्न निर्माण होतात. आज इथं मी हा आंबेडकरली कंगराळीमध्ये, लक्षात घ्या, मोठी कंगराळी म्हणतो आपण, कित्येक वेळा आम्ही इथं साप पकडलेत आणि आम्ही नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण ही माहिती तुम्ही जोपर्यंत स्वीकार करणार नाही तोपर्यंत हा व्हिडिओ बनवण्याचा जो उद्देश आहे तो कधी सफल होणार नाही, लक्षात घ्या. तुम्ही साप बघावा, स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवावा आणि विचार करावा, आम्ही खरंच भीतो तेवढा तो धोकादायक आहे का, आम्ही मारण्यासारखा तो धोकादायक आहे का. या मूर्ख प्राण्याला कळत असेल की मी तसंच चावायचं नाही उगीच काय न करता, तर आम्ही माणसांकडे सोडून कोण मारावं, ते कुठल्याही न्यायात बसतं काय. आम्ही पर्यायानं मानवतेत बसत नाही, पर्यावरणात बसत नाही, ते काम करतो आणि उगीच हत्या करतोय, लक्षात घ्या सापांची. हा साप उंदीर खातोय, आपल्या आजूबाजूला हात पाय लागले तर चावू शकतात, पण विषारी साप येऊ नये म्हणून ह्या सापाला आफ्रिकेतले काही देश वगैरे पाळतात, लक्षात घ्या. ज्यांनी माहिती आहे त्याने ह्या सापाला बिलकुल मारणार नाही, मारणाऱ्याला पश्चाताप होईल आणि आपला हात पाय लागून हे सगळ्या सापासाठी काळजी घ्यायला पाहिजेत. पण धामण साप कळला तर तो विषारी नाही, लक्षात घ्या. प्रत्येक ठिकाणी आमची लहान मुलं आणि महिला सांगितलं जातात, हा साप असेल तर तुमची मुलं सुरक्षित आहेत, कारण हा साप काय विषारी नाही आहे, तो पकडल्यावर चावत नसेल तर तुम्ही तो विचार करावा. आणि हा साप असेल तर विषारी साप येणार नाहीत, म्हणजे हा उंदीर खाईल तर दुसरा साप येण्याची शक्यता फार कमी होते. एवढं साधं सरळ गोष्ट लक्षात, याच्यावरती लेक्चर द्यावं लागू नये. तुम्ही ही गोष्ट स्वीकार करावी तरच सापाची भीती दूर होणार आहे, नाहीतर ह्या सांगण्याला, लेक्चर देण्याला काही अर्थ उरणार नाही. साधारण 6 वर्ष वयाचा 7 फूट लांबीचा धामण जातीचा बिनविषारी साप आहे. तो उंदरं खातो, त्याशिवाय दुसरं काही करत नाही. राहण्याने फायदा आहे, त्याला मारणं चुकीचंच आहे, पकडणं सुद्धा चुकीचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे काही लोकांचा फायदा होत नाही, हे तुम्ही समजून घेतला. आमची व्हिडिओ दर्शक असाल तर हे काम पुढे जायला हरकत नाही असं मी मानेन. धन्यवाद. बंद करा.